नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। मी आज आलोय मौजे पेडगाव फाटी, तालुका खटाव, जिल्हा सातारा। सालाबादप्रमाणे यावर्षी भव्य दिव्य हिंद केसरीचं भव्य दिव्य मैदान मौजे पेडगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा 21 जूनला ओपनचं मैदान आणि 22 जूनला आदत बैल मैदान संपन्न होणार आहे। या मैदानाचा फायनल आढावा या मुलाखतीमध्ये एकंदरीत मैदानाची संपूर्ण माहिती, काय काय नियम या ठिकाणी जाहीर झाले आहेत, कशा प्रकारे नोंद असणार आहे, नोंदणीसाठी काय काय प्रोसिजर आहे, किंवा किती गाड्यांची नोंद होणार आहे, एक बैलगाडी मालक किती पावत्या नोंद करणार आहे, असे बरेचसे मुद्दे आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ, यात्रा कमिटी, पेडगावकर, मोरे सरकार, बुवा सगळे उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ 21 तारीख आणि 22 तारीखचं नियोजन कसं आहे। या मित्रांनो, जस तुम्हाला बोललो, या ठिकाणी यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ, ज्येष्ठ नागरिक, पेडगावकर, मोरे सरकार, बुवा वगैरे सगळे उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ मैदानाची परंपरा कधी बसूनची आणि मैदान कसं होणार आहे। दादा नमस्ते। नमस्ते। काय सांगाल, मैदान म्हणजे किती वर्ष झाले अंदाज तुमचं? पेडगावचं मैदान सर्वसाधारणपणे आमच्या कळत्यापणापासून चालू आहे। बर, आता त्याचा अंदाजे वर्ष जर म्हटलं तर 50 वर्षाच्या पुढचाच काळ आहे। बर, आणि परंपरेने चालत आलेलं मैदान आहे आणि ही मैदान गावस्वरूपी असतं आणि सगळ्या गावानं मिळून भरलेलं हे मैदान आहे। म्हणजे वर्षातलं एकच मैदान म्हणावं लागेल। वर्षातून ही एकच मैदान सगळ्यात व्यवस्थित आणि चांगलं व्हावं या भूमिकेतनं हे मैदान आतापर्यंत त्या मैदानाला कधीही गालबोट लागलेला नाही। आणि परगावच्या येणाऱ्या सगळ्या गाडीवानांना या गावातल्या सगळ्या ग्रामस्थांनी चांगली वागणूक दिली आहे आणि चांगल्या रीतीनं या ठिकाणचं मैदान पार पडलं जातं। नक्कीच, कधीही या मैदानावर रंडीबाजीचा खेळ केला जात नाही। नक्कीच। जरा या वर्षी काय नवीन दिसेल किंवा मैदान कसं पार पडेल या वर्षी सुद्धा? या वर्षी किती जरी पाऊस असला तरी आमच्या मैदानामध्ये फाटी जी आहे ती महाराष्ट्रात कुठं फाटी नाही अशी फाटी आहे। नक्कीच, त्यामुळे या पावसाळ्यात जरी पाऊस असला तरी मैदान ही एक नंबरनंच होणार आणि या मैदानावर येणाऱ्या सर्व बैलगाडी शौकीकांनी हौसेने यावं आणि ह्या मैदानाचा लाभ घ्यावा। नक्कीच। मित्रांनो, आता दादांनी जर सांगितलं पडत्या पावसात मैदानाला काल नको एवढा पाऊस झाला या ठिकाणी, आता पाहू शकता आपण चिखल नाही किंवा कुठं दगड वगैरे काय नाही, हाय असं कटणाच राहणार, त्यामुळे पळायला कसली अडचण नाही। उभ्या पावसात म्हणलं तरी या ठिकाणी फायनल होऊ शकतो। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, गावचं मैदान आता 21 तारखेला 22 तारखेला कसं नियोजन आहे, कसं होईल मैदान? मैदान अतिशय चांगलं होणार आहे। बर, किती पाऊस असला काय असेल तर ह्या मैदानाला कुठली अडचण येतच नाही। काल भयंकर मोठा पाऊस झाला, हो म्हणजे वळवाने मोठा पाऊस झाला, बरोबर, तरी सुद्धा आज कुठे सुद्धा चिखल सुद्धा तुम्हाला दिसणार नाही। नक्कीच। त्यामुळे फाटीचा कोणताही प्रॉब्लेम नाहीच। मैदान कसं होईल काय सांगाल बैलगाडी मालकांना? मैदान एक नंबर होणार, अतिशय चांगलं होणार मैदान। बरं, मैदानामध्ये आता बरेचसे म्हणजे गोष्टी आता हिंद केसरीचा किताब दिलाय, जनतेच्या हृदयातलं मैदान आहे। मोरे सरकारनं तुमच्या गावातले एक बैलगाडी क्षेत्रात एक नामवंत समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे, सुनील मोरेंची। भरपूर चाहत्यावर या बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांचा, आणि हे मैदान मुख्यत्वे नक्की गणपतीचं होत असतं त्याच पिरियड मधलं आहे का प्रायव्हेट मैदान आहे? नाही, गणपतीच्या पिरियड मधलंच आहे, पण पावसाळा आम्ही आता घेतोय, फक्त अगोदर घेण्यात चालू त्यावेळेस पाऊस भरपूर असतोय, मग बाबा काय याला प्रॉब्लेम येतात, पूर्णपणे खेळता येत नाही। 2-3 वर्ष असं झालं, गणपतीचं मैदान पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर मैदान जागेवरती बंद करायला, बरोबर, त्यामुळे पावसाचं येते म्हणून त्या ठिकाणी ती फक्त मैदान आपण ट्रान्सफर फक्त जे ऑगस्ट सप्टेंबरला गणपती असतात ते 21 जूनला आपण, जेणेकरून दिवस पण मोठा असतो। मोठा असतो। आणि महत्वाचं मित्रांनो, 21 जूनचा दिवस हा माझ्या मते, आता आम्ही काय शास्त्रज्ञ नाही पण बऱ्याच जणांच्याकडून ऐकले की 21 जूनचा दिवस हा सर्वात मोठा दिवस आहे, त्यामुळे या दिवशी हे मैदान संपन्न होत असतं। आणि बाकी आता ग्रामस्थांनी सांगितलं कुठल्या म्हणजे निमित्तानं किंवा गणपती जे होत होतं थोडं पावसाअभावी मैदान 2-3 वर्ष बंद पडलेलं, त्या अनुषंगाने 1-2 महिने अगोदर घेऊन या ठिकाणी 21 जूनला हे गणपतीच तुम्हाला विचारलं गावातील सगळे आता ग्रामस्थ उपस्थित आहे आपण, म्हणजे हे सगळे देवस्थानालाच पैसे जात असतात का? हो, जातात। नक्कीच मित्रांनो, कारण हे मी बघितलं ना, आता आम्ही शिवदडीलाच राहतो,
त्यामुळे काय आम्हाला सांगायला लागत नाही. परंतु गावची मिटिंग असते, पारायणाचा कार्यक्रम असतो, कुठलेही गावातले त्या ठिकाणी या मैदानाचे काय असेल त्यांचे देवस्थानाला रक्कम दिली जाते. त्यामुळं इथं कुठल्या प्रकारे इथं ओळख वशीला काय लागतो का मामा? नाही नाही नाही, ओळख हा विषय पाहुणा रावळा काय असेल? नाही नाही नाही, पाहुणा नाही नाही, घरी पाहुणा राहावा. मित्रांनो आणि गाडी पळवली जात नाही. हो, गावची गाडी पण नसते. आणि मित्रांनो काय झालंय, मैदान म्हणलं की उत्सुकता असते. आणि पावसाळ्याच्या पिरियड मधलं सगळ्यात मोठं मैदान म्हणाल तर 21 जूनला या ठिकाणी संपूर्ण होत असतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी असंख्य बैलगाडी मालक असतील, चालक, चाहते वर्ग, मोरे सरकारांच्यावर प्रेम करणारे बरेचसे चाहते आहेत या ठिकाणी उपस्थित असतात. आणि एक मैदानाला वेगळी उत्सुकता असते, शोभा असते. तर आता हीच उत्सुकता, शोभा कशी पार पडणार आहे आणि या मैदानामध्ये काय काय नियम लागू होणार आहेत ते आता आपण सर्व आमचे मार्गदर्शक गुरुवर्य सुनील मोरे सरकार यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. सरकार नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता अखंड महाराष्ट्राला ज्या मैदानाची ओढ असते 21 जूनचं मैदान, कसं नियोजन आहे या वर्षीचं काय सांगाल? नियोजन सालाबाद प्रमाणे याही वर्षी या मैदानाचं नियोजन केलेलं आहे. आणि कुठंतरी काहीतरी वेगळं, रोज मैदानात चालू आहेत हो, परंतु काहीतरी वेगळं करण्याचा या ठिकाणी मनसुबा पेडगावकरांचा असतो. जेणेकरून सर्व बैलगाडी मालक, सामान्य असो, कनिष्ठ असो, मध्यम असो किंवा कोणताही वर्ग असो, त्या सगळ्यांना समान न्याय द्यायचं काम या ठिकाणी आम्ही पेडगावकर करत असतो. त्याच पद्धती यावर्षी कुठेतरी थोडासा चेंज करून मैदानाचं नियोजन केलेलं आहे. बरं सरकार, आम्हाला पडलेला प्रश्न म्हणजे सगळ्यांनाच, एका नावावरती किती नोंद होऊ शकते? आपण काय केलेलं आहे माहितीये का, आता चालूची परिस्थिती पाहता, हा. चालूची आता मैदानाची कंडिशन पाहता, एक एक बैलगाडी मालक 5, 6, 7, 8, 9, 10 पावत्या टाकतोय. बर. आणि 10 पावत्या टाकल्यानंतर काय होतंय, आता हे दिसतंय परंतु बरेच जण आंधळ्याचे सोंग घेत असतात. बर. परंतु आपण रोज मैदानात पाहतोय ते मोठे बैलगाडी मालक कुठेतरी पावत्या जास्त टाकणार, ऍडजस्टमेंट करणार, ते पळणार. सामान्य बैलगाडी मालक जिथं गाडी निघेल तिथं पळत असतोय. त्याच्यावरतीच या ठिकाणी आधारित म्हणून म्हणलं तरी चालेल की सर्वांना न्याय समान मिळावा म्हणून या ठिकाणी आपण एका बैलाला एकच पावती ठेवलेली आहे. मग जी कुठं निघेल तिथं त्याने त्या ठिकाणी पळणे भागच आहे. कळायचंच. हा. पावती विकणे वगैरे? पावती विकायचा संबंधच येत नाही, कारण आपण गाडी नोंद करत घेत असताना बैलगाडी मालकाचं नाव, मालकाचं आधार कार्ड, बैलाचा फोटो, बैलाचं नाव विथ पैरेकऱ्याचं नाव, आधार कार्ड आणि बैलाचा फोटो घेणार आहे. नक्कीच. आणि सगळं घेऊन आपण कॅम्प्युटर सगळं फीड आपल्याकडे राहणार आहे. फक्त हा डेटा ऑनलाईन होणार नाही, फक्त ग्रामस्थांसाठी या ठिकाणी तो डेटा लॅपटॉप मध्ये राहणार आहे. जेणेकरून एखादा बैलगाडी मालक पावती विकू शकतो, परंतु पावती विकून त्याला उपयोग होणार नाही. ज्यावेळेला गट पळून येणार आहे, समजा पहिल्या गटात 101 नंबरची पावती बसली तर ती पावती नंबरचं ते क्लिक केलं की 100 नंबरला हीच बैल आहेत का ती बघून बैलावरती नंबर, तोच मालकाचा आधार कार्ड, तोच बैलाचा फोटो आहे का? हा, तेच आहे का, तर ते पाहून या ठिकाणी बैलावरती नंबर टाकला जाणार. नक्कीच. आणि त्यात थोडीशी गपलप इकडे तिकडे झाली समजा तरी आपण या ठिकाणी 5 गटाचं ऑब्जेक्शन घ्यायला आपण वेळ दिलेला आहे. बर. कारण चुकबुल देणं घेणं, थोडासा वेळ इकडे तिकडे झाला, कोणाचं करत असताना गर्दी करत असताना, तरी आपण 5 गटापर्यंत ऑब्जेक्शन घ्यायला सर्वांना या ठिकाणी मुभा दिलेली आहे. नक्कीच. बैलगाडी मालकांनी पुन्हा एकदा लक्ष द्या, ज्या वेळेस आपण नोंद करत असाल एका बैलाची एकच पावती मोरे सरकारने सांगितले. आणि नोंद करत असताना आपल्या बैलाचा फोटो, आपलं आधार कार्ड, आपलं नाव आणि आपल्या बैलाचं नाव, त्याचबरोबर आपल्या पैरेकऱ्याचा आधार कार्ड, त्या पैरेकऱ्याचा बैलाचा फोटो, त्यांचं नाव आणि बैलाचं नाव, हे पूर्ण तुमचा बायोडाटा म्हणजे थोडक्यात तुमची नोंद. समजा सुनील तानाजी मोरे पेडगाव आणि पैरेकरी मी गणेश शिवाजी तांबे, आमच्या दोघांची नाव येणार, आमच्या बैलांची नावं, मोरेंचा आधार कार्ड, त्यांच्या बैलाचा फोटो, माझा आधार कार्ड, माझ्या बैलाचा फोटो, हे डॉक्युमेंटेशन तुम्हाला ऑनलाईन नाव नोंदणी करत असताना त्या ज्या ऑनलाईन नंबरवरती आपण फोन करणार आहे त्यांना हे पाठवल्यानंतरच आपली या ठिकाणी नोंद निश्चित होणार आहे. ऑनलाईन नाव नोंदणी कधीपासून चालू आहे सरकार? ऑनलाईन नाव नोंदणी काय झालं, आता एक 10 तारखेला मैदान पडले, 12 तारखेला एक मैदान पडलेलं आहे, 2 मोठी मैदान पडलेले आहेत. आणि बरेच जणांचं थोडंसं आम्हाला सुद्धा कॉल आला की बाबा थोडंसं पैऱ्याचं अडचण आहे इकडे तिकडे. आता एक मोठ्या बैल मालकांची झाले असतील पैरे, सर्वसामान्य बैलगाडी मालकांची थोडीशी पैऱ्याला अडचण येते, त्यांचं कॉल आलं आणि त्यांच्या कॉलला अनुसरून या ठिकाणी आपण 1-2 दिवसाची आणखी मुदत दिलेली आहे. 12 तारखेपासून आपण या मैदानाची ऑनलाईन नोंद चालू करत आहोत. नक्कीच. बैलगाडी मालकांनी लक्ष द्या, प्रथमतः आपण या ठिकाणी बॅनरवरतीच सांगितलं सरकार 10 तारखेपासून, परंतु जरा थोडा 1-2 मैदान पण लागलीत आणि पैरे पण मागं पुढे होत असतात. त्या अनुषंगाने या ठिकाणी ग्रामस्थांनी सरकारने निर्णय घेतला की
12 जून 2025 पासून या मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू होईल पेडगाव मैदानाची. आणि तुम्ही आता म्हणाल मग बंद कधी होणार, तर बंदचं त्याबद्दल काय सांगाल, बंद कधी होणार? नाही, बंदचं काय होतं माहितीये का, गेल्या वर्षी सुद्धा हाच प्रॉब्लेम झाला. गेल्या वर्षी आपण एक 5 दिवस आधी नोंद करायला सांगितलं होतं, परंतु 3 दिवसातच या ठिकाणी गाड्यांची नोंद पूर्ण झाली. आणि बऱ्याच आपल्याच भागातील बाहेरच्या बैलगाडी मालकांनी गाड्या नोंद केल्या. तालुका आणि आपलाच राहिला. आपल्या भागातील बैलगाडी मालकांनी हाय जवळ मागणं नोंद करू, त्याच्यामुळे ती राहिली ती तशीच राहिली. जवळजवळ बरोबर. गेल्या वर्षी नाही म्हणलं तरी एक 500 आदतला आणि 500 ओपनला अशा 1000 बैलगाडी मालक या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. परंतु यंदा सुद्धा आपण 12 तारखेचं तारीख दिलेली आहे. जोपर्यंत या ठिकाणी आपण लिमिटेडच गाड्या घेणार आहोत ह्या मैदानात. बरोबर. आणि जोपर्यंत समजा 12ला हो 13ला जरी नाव नोंदणी फुल झाली तर त्या ठिकाणी आपण बंद करणार आहोत. नक्कीच बैलगाडी मालकांनी महत्वाची नोंदणी संदर्भात 12 तारखेला ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. सरकारने सांगितलं 13, 14 किंवा 15 पहिल्या 2-3 दिवसात जरी पूर्ण झाली तरी या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी पूर्ण बंद होईल आणि तशी तुम्हाला अपडेट कळवली जाईल. परंतु बैलगाडी मालकांना माझी विनंती राहील, गाफील राहू नका, म्हणजे लेट होऊ नका. कारण गेल्या वर्षी बघितलं बऱ्याचशा बैलगाडी मालकांना पळता आलं नाही. मित्रांनो नमस्कार. आपण मुलाखतीच्या सुरुवातीला बघितलं असेल, सकाळी मुलाखत घेतली त्याच्यात नोंदणी संदर्भात सांगितलेलं, पण एक मुद्दा राहिलेला तो म्हणजे आदतसाठी. कारण आदतला थोडं मैदान दुसऱ्या दिवशी लगेच असल्यामुळे पायऱ्याची कुठेतरी अडचण येत असते. त्या अनुषंगानं पुन्हा एकदा कमिटीची चर्चा करून फोन झाले आणि परत एकदा ते आदत संदर्भात आपण नोंदणीच्या संदर्भात जाणून घेऊ. ओपनचं जे आहे तेच राहणार आहे, आदत मध्ये काय बदल केलाय हे जाणून घेऊ. बुवा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल नोंदणी संदर्भात? ओपनच्या तर आपण जे डिक्लेअर केलं आहे तेच राहणार आहे, परंतु आदतसाठी काय असणार आहे नोंदणीसाठी? सकाळी आपण बाईट घेतल्यानंतर बऱ्याच जणांच्या बरोबर चर्चा झाली हा. आणि चर्चांती मगाशी आम्ही कमिटी बरोबरही बसलो. तर प्रश्न असा येतोय की जे ओपनला काही बैल पळणार आहेत, आपण तर दोन्ही मैदानांना 1 नंबर त्याला सकाळी बक्षीस देखील घोषित केलेलं आहे. हो. तर काही बैल दुसऱ्या दिवशी पळणार आहेत. बरोबर. तर त्यांना पळायला अडचण येणार आहे. कारण फोटो जर आदत आणि ओपन बैलाचा जर फोटो आपण जर घेऊन जर पावत्या नोंद करायच्या म्हटलं तर त्या बैलांना पळायला अडचण येणार आहे. त्या अनुषंगानं कमिटीनं असा निर्णय घेतलेला आहे की ज्यांना आदतच्या गाड्या नोंदवायच्या आहेत त्यांना दुसरा बैल दाखवणं काय क्रमप्राप्त नाही, बंधनकारक नाही. असेल तर चालेलच, ज्याचा बाबा पैरा झालेला आहे आणि ज्याचा आहे त्याचं विशेष येत नाही. पण ज्याचा पैरा झालेला नाही किंवा आदल्या दिवशीच्या बैलात तो पाळणार आहे दुसऱ्या दिवशी, यांच्यासाठी कमिटी बरोबर किंवा सगळ्यांनी आम्ही चर्चा करून असा निर्णय घेतलेला आहे की आदतसाठी ज्या पद्धतीनं ओपनला आपण 1 बैल 1 पावती, म्हणजे 2 बैलांच्या 2 पावत्या आपण ह्या पद्धतीने एका गाडीसाठी जसं हे केलेलं आहे, तसं आदतसाठी 1 आदत वासरू त्याला 2 पावत्या करायला परवानगी आहे. पण त्या 2 पावत्यापैकीच एका पावतीवर त्याला पळावं लागणार आहे, दुसऱ्याच नाव नाही पळायचं नाही. दुसरं म्हणजे जो ओपनला जो नियम आहे तोच. ज्या पावत्या तुमच्या 2 आहेत त्या 2 पैकीच एका पावतीवर तुम्हाला पळावं लागणार आहे, अन्यथा दुसऱ्या पावतीवर तुम्हाला. आणि तसं कमिटीच्या निदर्शनास आलं तर त्याचा निकाल रद्द करण्यात येणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बैलगाडी मालकांनी लक्ष द्या. तुम्ही ज्यावेळेस आदतमध्ये पळणार आहेत, आदतमध्ये पळत असताना तुमच्या आदतचा फोटो, तुमचा म्हणजे वासराच्या मालकाचा फोटो, आधार कार्डचा, त्यानं नोंद होणार आहे. त्याच्यात तुमच्या जास्तीत जास्त 2 पावत्या होतील. पण त्या 2च पावत्या तुम्ही पळायचे, की तुम्ही असं नाही की तुमच्या 2 पावत्या सोडून तिसरीकडे पळायचं नाही. कारण तुमच्या बैलाचा फोटो नसणार आहे. का नसणार आहे तर आदल्या दिवशी बरेचसे बैल पळणार आहेत आणि तेच बैल दुसऱ्या दिवशी आदतला पळणार आहेत. त्यामुळे आपल्याला नोंद करत असताना आपण एका आदतच्या कमीत कमी 2च पावत्या होतील, त्याच्यावर कोणी पावती करू नका. आणि आदतचा फोटो आणि मालकाचा आधार कार्ड आपल्याला कंपल्सरी बंधनकारक राहील. बैलाचा फोटो असला तरी चालेल, नसला तरी चालेल, परंतु आदतमध्ये आपल्याला 2च पावत्या नोंद करायची, याची आदतच्या बैलगाडी मालकाने नोंद घ्यायची. मोरे सरकार काय सांगाल आता आदतसाठी हा वेगळा निर्णय, त्याच्या मागचं कारण सांगा थोडक्यात? नाही, आता कारण सांगायचं जर म्हटलं तर पायऱ्याचं कारण येते. कारण आदल्या दिवशी हिंद केसरीचं मैदान मोठं 21 तारखेचं, आणि त्या मैदानातून जे कुठेतरी बैलगाडी मालक थोडेसे मार खाणार आहेत किंवा
वासरं दुसऱ्या दिवशी आदतचं मैदान आणि आदतला पैऱ्याची अडचण निर्माण होते. सगळा टोटली बैल आदल्या दिवशी पळणार आहे. बरोबर. त्यातला पैऱ्याची अडचण होते त्यामुळे गाड्या नोंद करताना आदतवाल्यांना प्रॉब्लेम येते म्हणून हा या ठिकाणी पर्याय काढलेला आहे. नक्कीच. आणि गाड्यांची नोंद 12 तारखेपासून चालू होईल. दोन्ही मैदानांची हा दोन्ही मैदानाची 12 तारखेपासून नोंद चालू होईल. आणि आपले लॉट संदर्भात काय सांगाल किंवा आदल्या दिवशीच आपलं होणार आहे? नाही, लॉट आपण 20 तारखेला आपण लॉट जाहीर करणार आहोत. नक्कीच. तर बैलगाडी मालकांनी लक्ष द्या. ऑनलाईन साठी जे नोंदणी आहे ते 12 जून पासून चालू होते. तिथून पुढे जेव्हा फुल होईल त्यावेळेस ते आपल्याला व्हॉट्सअपद्वारे किंवा मीडियाद्वारे किंवा बाईटद्वारे कळवलं जाईल. आणि आदतसाठी जो मुद्दा होता नोंदणीचा तो या ठिकाणी थोडं आदतच्या वासरांना कुठेतरी पायऱ्याची अडचणी आणलाय दुसऱ्या दिवशी. त्या अनुषंगानं कमिटीनं हा सगळ्यांनी बसून निर्णय घेतला की जेणेकरून आपल्याला नोंदणी संदर्भात अडचण नसावी, की आदतचा फोटो आणि आदतचा मालकाचा आधार कार्ड फक्त राहील. बैलाचा फोटो नसला तरी चालेल पण आपल्याला 2च पावत्या टाकायचे. त्या अनुषंगाने आपण नोंद करा. आणि ओपनचे सरकार जे आपले रेग्युलर सांगितलेलं आहे दोन्ही बैलाचा फोटो, दोन्ही मालकाचा आधार कार्ड, दोन्ही बैलाची नाव आणि मालकाची नाव हे बंधनकारक. पॅटर्न काढायचा शेवट जाता जाता सांगू इच्छितो, वेगळा पॅटर्न काढायची गरज. कारण आताच्या बैलगाडी शर्यतीत आपण पाहता कोणाच्या नाव कोणही पळते त्याचे बंधन घालण्यासाठी हा पर्याय काढलेला आहे. मालकाच्याच नावावरती पळायचं आहे ऑप्शन आपण दिलेलं आहे. त्यानुसार या ठिकाणी बैलगाडी मालकांनी सहकार्य करा एवढीच नम्रतेची विनंती. नक्कीच. आपल्यासोबत प्रसिद्ध झेंडापंच सोमनाथ जगदाळे आहेत. सोमा, काय सांगाल आता 21-22 साठी नोंदणी संदर्भात? नोंदणी संदर्भात काय सांगायचे तेव्हा 12 तारखेपासून आपली नोंद चालू आहे. लवकरात लवकर सगळ्यांनी नोंद करून घ्यावी एवढीच सगळ्यांना आव्हान आहे. नक्कीच. तर मित्रांनो, जाता पुन्हा एकदा विनंती राहील, जसं आपल्याला पाठद्वारे या ठिकाणी कमिटीने सांगितलेलं आहे तर आपण कमिटीला सहकार्य करा आणि आपला प्रवेश निश्चित करून योग्य ते डॉक्युमेंटेशन किंवा फोटो वगैरे देऊन गाड्यांची नोंद करा. ऑनलाईन नोंदणीचं जे अपडेट आहे दिवसाला किती नोंद झाली हे रोज संध्याकाळी आपल्याला 9च्या दरम्यान व्हॉट्सअपद्वारे आपल्याला या ठिकाणी सगळ्या ग्रुपवरती माहिती मिळेल की पेडगाव मैदानामध्ये आज ओपनची एवढी नोंद झाली आहे, आधीची एवढी झाली आहे. जेणेकरून लॉट 20 तारखेला कन्फर्म लॉट निघणार आहेत. 12ला नोंद चालू आहे. समजा 15ला जरी आदत ओपन फुल झाली नोंद तरी आपल्याला 15ला डिक्लेअर रोजच्या रोज अपडेट दिलं जाईल आपल्याला व्हॉट्सअपच्या द्वारे. आणि बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा. तर सरकार गेल्या वर्षी एका मालकाच्या 2-2, 3-3, 4-4 होत्या. यंदा आपण नियम पाडलेला एका बैलाची, त्यामुळे यंदा किती लोकांना चान्स पळायला भेटू शकतो? नाही, बरेच या ठिकाणी तुम्हाला नवीन चेहरे किंवा नवीन बैलगाडी मालक या क्षेत्रात तुम्हाला पाहायला मिळतील. कारण गेल्या वेळेचा अनुभव यात्रा कमिटीचा आणि त्यातल्या त्यात यात्रा कमिटी आता काय आमच्या जन्माच्या आधीची ही कमिटी, बरोबर. त्या ज्यावेळेला मिटिंग बसली त्यावेळी मिटिंग मध्ये असंच बोलत गेले की जुनी मैदान आपण म्हणजे यात्रा कमिटी नंबर टाकून घ्यायची. परंतु कालांतराने त्यावेळेला कसं होतं, गाव एक स्वरूप राहत होतं आणि गावात या ठिकाणी मैदान म्हणलं की सगळी उत्सुकता असायची. कालांतराने थोडंच कसं होतं, पार्ट्या पडत असतात आणि त्या पार्टिशन मध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्या पाहुण्याची रावल्याची गाडी नंबर न टाकता ती तशीच राहायची आणि चिठ्ठी निघाली की मग तिथं कुठेतरी नंबर पुसणं आणि पळवणे ही प्रथा चालू झाल्याने आता बऱ्याच मैदानात, आपल्याच मैदानाचं नाही बऱ्याच मैदानात हा प्रॉब्लेम व्हायला लागला आणि गाडीची संख्या वाढायला लागली. आणि गाडीची संख्या वाढत असताना नंबर टाकून मैदान करणं हे आता अशक्य गोष्ट आहे. कारण गाडीची तुम्ही आता संख्या पाहता जवळजवळ नाही म्हटलं तरी टोटली आदत पासून ओपन पर्यंत म्हटलं तरी 6,000 ते 7,000 बैलगाडी मालक आता नव्याने तयार आहेत. 100%. त्याच्यामुळं एक वेगळी कल्पना म्हणून आपण या ठिकाणी ही अशी सिस्टीम केलेली आहे. म्हणजे साधारणतः मित्रांनो एका बैलाची पावती म्हणलं तरी कंप्लीट माझ्या मते 900 ते 1000 बैलगाडी मालक हमखास पडू शकतील एका मैदानाला, काहीच विषय नाही. आणि मित्रांनो फक्त नोंद वेळेत करा आणि डबल नोंद करू नका, विनाकारण पैसे वाया घालवू नका. कारण काय होणार आहे, आपली एकच ज्या नावावर तुमची निघेल 1 नंबर निघू 10 नंबरला आतनं निघू तिथंच तुम्हाला पळायला. आणि मेन म्हणजे तिथं तुम्हाला चान्स अजिबात दिला जाणार नाही. जिथं चिठ्ठी येईल तिथं पळवायला लागणार. दुसऱ्याच्या नावावर मी विकत घेतली असलं काय नाही, काहीच विषय नाही. बरं सरकार दुसरा वेगळा एक नियम मागे पाठीमागे सँडी यादवच्या मुलाखतीमध्ये आपण सांगितलेलं 1 नंबर आणि 10 नंबरला म्हणजे गाड्या ज्या 2 नंबरला उतरतील की बाबा आता पब्लिकनं पळणार आहेत, कारण आता आपलं जिथं निघेल तिथंच पळायचे. त्या अनुषंगानं 1 नंबर आणि 10 नंबर तासावण्यासाठी काय असणार का तुमच्या युक्तीनं किंवा तुमच्या कल्पनेतनं? काय झालेलं आहे, हे मैदानच अखंड बैलगाडी मालकांचं आपण म्हटलं तरी चालेल. मालक इथं फक्त गायडन्स करतो आणि त्यांची या ठिकाणी आम्ही इच्छा पूर्ण करतो. बरेच जणांचे या ठिकाणी आम्हाला सांगणं आलं की गाड्यामधनं पळणाऱ्यांचं ते योग्य आहे, फक्त कडनं पळताना इथं पब्लिकची अडचण येतच नाही. परंतु कडनं पळणं आणि आतनं पळणं जमीन आसमानचा फरक आहे.
जरी कडनं जरी पळणार 1 नंबर किंवा खाल्ल्या साईडचा जरी पळणार म्हणजे दोन्ही साईड कडचा जर पळणारा 2 नंबरला उतरला हा. गटाला तरी त्यांना आपण त्यांची या ठिकाणी प्रवेशी माघार देऊन त्यांचा या ठिकाणी आपण येतो असा सन्मान करणार. नक्कीच मित्रांनो, बघा एक चांगला उपक्रम 1 नंबर तास किंवा 10 नंबर तास ह्या दोन्हीत समजा गट क्रमांक 1 सुटलाय, 1 मध्ये समजा 5 नंबरची गाडी लागली आणि 1 नंबर तासावली गाडी 2 नंबरला उतरली तर त्यांना प्रवेश फी माघार देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. किंवा 10 नंबर तासावली फक्त 1 नंबर आणि 10 नंबर, नाहीतर 4 नंबरचा 1 नंबरला उतरला, 3 नंबरचा 2 नंबरला, ते 3 वाला म्हणणार मी 2 ला उतरलो. तसं नाही, फक्त हे कडाच्या म्हणजे 1 नंबर आणि 10 नंबर बैलगाडी मालकांसाठी असणार आहे. जी 2 नंबरला गाडी उतरली गटपास केला तर विषयच नाही, परंतु जर 2 नंबरला उतरते त्यांना आपल्या ठिकाणी प्रवेश फी माघार देऊन त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल. नाही एक आता चालू मध्ये हा मुद्दा नव्यानं आपण केलेला आहे. बरं. परंतु गेल्या वर्षीची एक चूक आम्ही सांगू इच्छितो. हा. गेल्या वर्षी जाहिरातीवरती आपण या ठिकाणी कुठलीही टिप टाकली नव्हती किंवा काही नाही. इथं बैलगाडी मालकांनी भरघोस असा प्रतिसाद दिल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं की जुनी प्रथा अशी असायची की गट 5 झाला फायनलला जायचं आणि जो 2 नंबरला उतरला त्याला आपण बक्षीस द्यायचं. परंतु म्हटलं आता तसं नको, आपण काय करू, सगळे 100 जण गट 5 झालेले म्हणजे सीमेला पळणार नाही म्हणजे राहणार नाहीत. ते आपण काय करू, सगळ्यांना आपण 1,000 रुपये त्यांचं टोकन माघार देऊया. जर ज्या वेळेला आम्ही घोषणा मैदानात घोषणा केली की बाबा 1,000 टोकन माघार देऊया, तर त्यावेळेला बरेच जण बैलगाडी मालकाला घोषित केल्यानंतर बालकांची रांग लागली. परंतु पैसे घेत असताना बैलगाडी मालकांनी पण असं केलं, एकांची आता नवीन सगळे यातले जुने आता बघितलं तुम्ही ते सगळे यंग पिढी ज्येष्ठ थोडेच, त्यावेळेला सुद्धा तसं झालं. यंग पिढी पैसे वाटत असताना 30 जणांचे पैसे वाटत असताना 6 ते 7 जणांनी डबल पैसे नेले. मग परत आपण काय केलं की बाबा ज्यांनी ऑनलाईन नोंद केली त्यांनी त्यांना फोन करा आणि ते तुमचं तुम्हाला पाठवलं जातील. परंतु बऱ्याच वेळेला असं झालं की मला फोन यायला लागला, म्हणलं मी पैसे जोडतो वगैरे. आणि त्यावेळेला आतापर्यंत माझ्याकडे अजून 20 ते 22 जणांचे म्हणजे 22 जणांचे पैसे अजून तसेच राखीव पेंडिंग आहेत. आणि ते पैसे आम्ही या वर्षी ते 22,000 सुद्धा आम्ही फक्त बैलगाडी मालकांसाठी आम्ही सगळे हे करत असतो. बैलगाडी मालकांना तेही यंदा पण आपण देऊन टाकणार. म्हणजे गेल्या वर्षीतले फक्त 22 जण शिल्लक राहिले, सगळ्यांना 22 जणांचे पैसे आपल्याकडे राहिलेले आहेत का राहिलेले आहेत, बाकी सगळ्यांना पोहोचले, सगळ्यांना पोहोचलेले आहेत. मित्रांनो, गेल्या वर्षी जे सांगितलेलं प्रवेश फी माघारी कमिटीनं होता एवढा प्रयत्न केला आणि एक सरकारनं आणि गेल्या वेळेला आपण शेवर दिले होते, कारण घोषणा आपण दुपारनंतर केली, त्याच्यामुळे ते लेट झालं. परंतु यावेळेला गट पळून आला की लगेच आपण पुकारणार आहोत आणि तिथे त्यांना त्याच वेळेला आपले पैसे जागे. 2 नंबरला गाडी उतरली आपलं 1 नंबर किंवा 10 नंबरची गाडी उतरली त्यांना लगेच प्रवेश फी माघारी देऊन सन्मान केला जाईल. त्यावेळेस नक्कीच फक्त पावतीचा विषय सरकार आता ही पण माघार देताना, कारण आपल्याकडे एकच पावती असणार आहे बैल मालकाची, त्यामुळे आपल्याला बैल मालकाचा आधार कार्ड असणार आहे, त्यामुळे यावेळेस काय त्रास होणार नाही. मालकाने येताना आधार कार्ड संगती आणणं किंवा मोबाईल मध्ये फोटो काढून आणणं बंधनकारक आहे. तुम्हाला फोटो दावल्याशिवाय तुम्हाला पेमेंट अजिबात मिळू शकत. नक्कीच. तर बैलगाडी मालकांनी या बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवाव्या. तर सरकार आता मैदानातलं आपलं बऱ्यापैकी आता प्रवेश फी वगैरे निश्चित सांगितलं सगळं. तुम्ही व्यावसायिकांसाठी काय सूचना असतील? नाही, व्यावसायिकांसाठी सूचना देणारे आमचे दत्ता पाटील कुठे गेले? आत्ताच आज तारीख किती आहे? आज 9 तारीख. 9 तारीख आहे. 9 तारखेला तुम्ही बघितलं असता या ठिकाणी सगळ्यांनी जागा धरून गेले. नक्की एक सरकार जवळ या ठिकाणी बघितलं म्हणलं तर अर्ध्याला जास्त मैदान त्यांनी या ठिकाणी जागा धरलेली 100%. तर इथं कोणालाही जागा धरायला आता कुठल्याही प्रकारे कोणीही दगड आणायची नाहीत, तिथं मांडायची नाहीत किंवा जागा धरायची नाही. तुम्हाला या ठिकाणी 18 तारखेला उपस्थित राहायचं आणि 18 तारखेला उपस्थित राहून आपल्याला या ठिकाणी जागा त्या ठिकाणी दिली जाणार. नक्कीच धरून जागा अजिबात कोणालाही मिळणार नाही. व्यावसायिकांनी लक्ष द्या, कुठल्याही प्रकारे इथं आता बरेचसे दगड मांडलेले आहेत, तर कुणी असं दगड मांडून जाऊ नका. 18 तारखेला ज्या व्यावसायिकांना पेडगाव फाटीवरती आपले व्यावसायिक दुकान लावायचे आहेत त्यांनी सरकार 18 तारखेला इथं उपस्थित राहायचं. त्यांनी 18 तारखेला उपस्थित राहायचं. 18 तारखेला सर्व व्यावसायिकांनी पेडगाव फाटीवरती उपस्थित राहावा. आपल्याला जागेची वाटप म्हणजे या ठिकाणी जागेला दुकान कुठे लावायचे हे सांगितलं जाईल. बाकी मैदान आपण बघितलंय, मैदानाला काय अडचण नाही. सरकार आपलं रान कधी तयार होईल, फाट्या वगैरे कधी तयार होते? 18 तारखेलाच आपण ग्राउंड तयार. काय ग्राउंड तयारच आहे, फक्त तास उजरणे आणि किरकोळ कुठेतरी 1-2 ठिकाणी पाऊस जास्त झाल्यामुळे वाहिलेलं आहे रान, त्या ठिकाणी तयार करणे तेवढंच काम राहिलं. ग्राउंड तयार करायचं, कारण ग्राउंड हे रेडीमेडच ग्राउंड या ठिकाणी त्याला खर्च जास्त करायला लागत. मित्रांनो, 18 तारखेला जे फाटे पूर्ण फाटी सज्ज होणार आहे
आणि 18 तारखेला व्यावसायिकांनी उपस्थित राहावा, जेणेकरून या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ, यात्रा कमिटी, पेडगावकर आपल्याला पूर्व सूचना देतील कोणत्या बाजूला व्यावसायिक दुकान लागणार आहेत. बरं, सरकार कचऱ्या संदर्भात काय सांगाल? महत्वाचा प्रश्न आहे, कारण हा सगळा एरिया आपण बघतोय गुरं म्हणजे जनावर चरण्यासाठी असतात, कारण मैदान झाल्यानंतर इकडे गुरं आता गवत आलंय. कचऱ्या संदर्भात काय सांगाल? नाही, कचऱ्या संदर्भात सांगायचं जर म्हणलं तर या ठिकाणी सातवाडी आणि पेडगाव बाउंड्री आहे. हो आणि सातेवाडीची जवळजवळ 80% गुरं इकडे चरायला असतात. पेडगावची सुद्धा या ठिकाणी 40 ते 50% गुरं इकडे चरायला असतात. आणि व्यवसाय काय करतात, तिथल्या तिथं कचरा टाकतात आणि जातात. आणि तो कचरा परत वारा आल्यानंतर या ठिकाणी पाक खाल्ल्या सगळीकडे पसरतोय. जे आजूबाजूचे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा या कचऱ्याचा त्रास होतोय. तर व्यावसायिकांनी येताना डस्टबिन कंपल्सरी संगती घेऊन यायचंय. जर या चुकून इकडे तिकडे कचरा टाकताना दिसला तर त्यांना आपण फाईन घेणार आहोत का, तर फाईन घेणारच आहोत. नक्कीच. आता इथं काय होते, 21-22 2 दिवस मैदान असल्यामुळं भरपूर कचरा होतोय. मागच्या गेल्या वर्षी आम्ही जवळ इथनं अर्धा-पाऊण किलोमीटर कचरा गोळा केलाय आणि मुकी जनावर चरत असतात. तेलकट किंवा तिखटच्या मिठाच्या वासानं ती जनावर कागद वगैरे प्लास्टिक खातात. त्यामुळं इथला शेतकरी वर्ग थोडा नाखुश असतो. त्यामुळे माझी खरंच तळमळीन हात जोडून विनंती राहील व्यावसायिकांना की येताना आपण डस्टबिन बॅग आणा, जे आपल्या प्लेट्स असतील किंवा कप असतील किंवा काय जे कचरा असेल पुढे बोलायला ते सगळं एका डस्टबिन मध्ये पडेल, जेणेकरून एका जागेवर जर ढीक केला तरी या ठिकाणी आयोजक कमिटी ते एकत्र एका ट्रॉलीमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावेल. परंतु कचरा इसफोटू नका किंवा इतरत्र टाकू नका. आणि बुवा काय सांगाल जाता आता अजून मैदानासंदर्भात? नमस्कार. नमस्कार. मैदान हे सालाबाद प्रमाणे 21 आणि 22 जूनला होणार आहे. पण पेडगावच्या मैदानाला ज्या गाडी नोंद करायच्या आधी जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आहेत किंवा जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आपल्याला ज्या अटी आणि नियम हे करून दिले, घालून दिले. भोग सुद्धा आणायची नाही. बरोबर. ज्यांना हा नियम पाळायचे त्यांनी नोंद करा. हे काय आम्ही पैशासाठी किंवा ह्याच्यासाठी मैदान घेत नाही. आम्हाला कमी गाडी झाली हरकत नाही, फोक सुद्धा आणायचा नाही. आसूड तर गोष्ट वेगळी. खाली सुट्टीला कॅमेरे खाली असणार आहेत. असं जर काही निदर्शनास आलं की बाबा एखादा खाली लांब बाबा यांचं लक्ष नाही आणि बैल तापवतोय हे करतोय, ती गाडी पळून दिली जाणार नाही. ज्यांना हे नियम म्हणजे अगदी कोणाला काय वाटत असेल हे काय आम्हाला घेणं देणं नाही, पण नियम पाळायचे असतील तर पेडगाव मैदानाला अवश्य या. तुमच्या गाडीचा म्हणजे अगदी योग्य विचार केला जाईल. लॉट आदल्या दिवशीच असते. लॉट काय आम्ही असं कुठं खुलीत किंवा ह्याच्यात घेत नाही. त्यामुळे कुठली गाडी पुढे ठेवायची किंवा कुठली गाडी फायनलला ठेवायची हे काय आमच्या हातात नसते. ज्याचा नंदी पळतोय तो इथं गुलाल घेऊन जातोय. मला वाटतंय आजूबाजूच्या पंचक्रोशीतली एक 200-300 लोक असतात. आणि पवनच्या लाईव्हला 20 तारखेला सगळ्यांच्या देखत 20 तारखेलाच लॉट पडलेले असतात. आणि वैशिष्ट्य म्हणजे गावातला एकही माणूस चिठ्ठ्या काढायला तिथं नसतो. हे सगळे परगावची लोक असतात, तेच चिठ्ठ्या काढतात. स्वतः आपले अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव विलास पैलवान जातीने इथं हजर असतात. कुठलाही जरी बैल इथे 1 नंबर केला तरी आणि जितपत नवीन चेहरे आमच्या इथे येतील हे स्वागतार्हच आहे आम्हाला. त्यामुळं काय असं काय नाही की बाबा हे कुठं आम्ही घरात कुठं कुणाच्या लॉट पाडत नाही किंवा काय नाही. फाटीवरच आम्ही लॉट पाडतो, सगळ्या देखत लॉट पाडतो. ज्याला शंका वाटत असेल त्यांनी गेल्या वर्षीचे लॉट बघा, अजून ते लाईव्हला असतील मला वाटतं युट्यूबला. त्यात जर पेडगावच्या कुठल्या माणसांचा हस्तक्षेप असेल तरी आम्ही इथं मैदान सोडून जायला तयार आहे. आमचा काही कुठली गाडी 10 गाड्या 11 गाड्या ज्या काही कुठल्या गाड्या ज्या फायनलला असते त्यात कुठलंही आमचं देणं घेणं काय नसतंय. वर्षभर आम्हाला तेच आहेत नंदी समोर. त्यामुळं बैलांबरोबर अन्याय करून आम्हाला काय कोणाचं काय हे करायचं नाही किंवा कोण आमचा लाडका जवळचा अगदी काकाला बसवून आम्ही कोणाला काय फिरवत नाही. बरोबर. त्यामुळं काय कोणाचं काय हे नाही. जो नियमानं चालणार आहे, ज्याची नियमानं गाडी येणार आहे तो इथे 1 नंबर करणारच आहे. आणि आम्ही कोणाबरोबर स्पर्धा करत नाही. आम्ही आमच्या गावचं नाव कसं मोठं होईल आणि शर्यती कशा स्वच्छ आणि हे होतील, पारदर्शक होतील, याचा म्हणजे पुरेपूर आम्ही तोच प्रयत्न करत असतो. बऱ्यापैकी इथून पुढेही जे मैदानं होतात बऱ्यापैकी हा पॅटर्न बरीचशी लोक लावतात आणि त्यांनाही भविष्यात म्हणजे गेल्या वर्षी लॉटचं म्हणा आदल्या दिवशी किंवा सकाळचं मैदान 3 वाजता फायनल जर मैदानाच्या 70 गटाचे जर होत असतील तर
ते बैलगाडी मालकांसाठी चांगलं आहे, कारण दुपारनंतर वातावरण आणि आता पावसाळ्याचा दिवस आहे. हो. शक्यतो लवकर 7 वाजता आम्ही पहिला फेरा, काही कुठल्याही परिस्थितीत 7 वाजता पहिला फेरा सोडणार आहे. गाडीवाल्यांनी तेवढं सहकार्य करायचं, का तर आपल्याला 3-3:30 वाजेपर्यंत फायनल काढायचे. दिवसाचा गट फायनल झाला, कोणाला परत बोलता येत नाही की बाबा अंधारात हिने काय केलं, आणि हे लाईटची सोय आम्ही इथं करत नाही, करणारही नाही, कारण एवढा कॉन्फिडन्स आहे, गाडीवाल्यांची साथ आहे. आजूबाजूच्या गावातले आमचे काय मित्रमंडळी आहे, ते देखील पूर्ण आम्हाला इथं ह्याच्याबद्दल म्हणजे मैदानाबद्दल सहकार्य करते. सातेवाडी असेल, वडूज असेल, इकडे कात्रकटाव आहे, बोंबाळ आहे, वाकेश्वरवाले आहेत, इकडे दारपोडीचे काय स्वयंसेवक आम्हाला स्वयंस्फूर्तीनं इथं येऊन मैदानात हे करतात. त्यामुळं हे नाव जरी पेडगावचं असलं तरी हे खटाव तालुक्याचंच मैदान आहे आणि या पंचक्रोशीचं मैदान आहे. हे पेडगाव फक्त एक नाव आहे किंवा निमित्त आहे. हे काय एका गावाचं असं नाही की बाबा फक्त हे पेडगावचंच मैदान आहे तिथं. आमच्या इथं पंच पण आम्ही म्हणजे थर्ड अंपायर म्हणा किंवा हे असतील ते बाहेरचे हे करतोय. फक्त ज्यांना 100% काटेकोर नियम पाळायचे त्यांनी अवश्य मैदानाला या. ज्यांना असं काय कुठं लपून छपून वाटत असेल त्यांनी बघायला आलं तरी हरकत नाही आमची. नक्कीच. धन्यवाद. सरकार आता आपण रोज मैदानावरती असतो. ऑब्जेक्शनच्या बाबतीत मग तुम्ही सांगितलेलं, परंतु 5 गटापर्यंत ऑब्जेक्शन असणार आहे का? 5 गटापर्यंत कारण डबल कर तर पळू शकत नाही, कारण आपल्याला इथं लगेच ते माहिती होणारच आहे. परंतु बाकीचं ऑब्जेक्शन फॉलचा किंवा बाबा चुकून कुठल्या सुट्टीला शिपूट चावलाय का, ते नियम कसे असणार आहे? कॅमेरा दिसल्यानंतरच मान्य होईल का त्यांच्याकडे शूटिंग असलं? कसं होतं माहितीये का, चोर घावल्यानंतरच त्याला चोर बोलायचं. आता इथं माणसं आहेत पण सगळ्याला कोणाला चोर बोलता येत नाही. जो कॅमेऱ्यात घावल त्याला चोर म्हणायचं. तसंच या ठिकाणी होणार आहे. कॅमेऱ्यात घावल तो चोर असणार आहे आणि त्याच्यासाठी आपण फक्त 5 गटाचंच ऑब्जेक्शन दिलेलं आहे. 5 गटापर्यंत ऑब्जेक्शन घ्यायला तुम्हाला चान्स आहे. आणि आम्ही हँडवेल मध्ये सुद्धा टाकलेलं आहे. फक्त हँडवेल मध्ये आपण रक्कम टाकलेली आहे की बाबा ऑब्जेक्शन घेताना एवढं डिपॉझिट भरायचं आहे आणि त्यानंतर परंतु ते आपण पैशासाठी आम्ही कुठल्याही परिस्थिती हे करत नाही. फक्त ऑब्जेक्शन घेत असताना मनपूर्वक सगळा आधी चेक करा आणि मग ऑब्जेक्शन घ्या. नाहक त्रास यात्रा कमिटीला देऊ नका, एवढीच नम्रतेची विनंती राहील. नक्कीच. बरं, जातचं आता काय सांगाल तुम्ही मैदानासंदर्भात? हे आमच्या पारंपरिक पेडगावचं मैदान आहे आणि हे पारंपरिक चालण्यात आलेलं आहे. आणि सेमी फायनलला जे गाड्या बसतात 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, ते आम्ही पहिल्यापासून का नाही की 2 नंबर 3 नंबरला बक्षीस देणार आहे, योग्य ते बक्षीस देणार आहे. 1 नंबरला जो येणार आहे तो फायनलला जाणारच आहे, पण 2 आणि 3 नंबरला जो बसणार आहे त्याला आम्ही योग्य ते बक्षीस देऊन त्याचा सन्मान करणार. बघा बैलगाडी मालकांना लक्ष द्या, सेमीला जी गाडी 1 नंबर उतरणार ती फायनलला जाईल. 2 नंबर आणि 3 नंबरला जी गाडी उतरणार सेमीला त्यांना या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ पेडगाव यांच्या वतीनं योग्य ते बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल 21 तारखेला आणि 22ला आता मैदानाचं आयोजन नियोजन आहे पेडगावकरांचं, कसं नियम असतील किंवा आपल्या पशुवैद्यकीय संदर्भात काय सांगाल तुम्ही? पशुवैद्यकीय जर असेल तर आपला प्रत्येकाचा बैल हा फिटनेस असला पाहिजे, पहिली गोष्ट आहे. आणि ते डॉक्टरचं सर्टिफिकेट असल्याशिवाय आम्ही पुढची काय कारवाई करू शकत नाही, कारण का सर्टिफिकेट असेल तरच आम्ही तो बैल पळून देणार आहे. बरोबर. या बी गोष्टी त्यात राहतील. त्यानंतर आणि त्याचा खर्च बैलगाडी मालकांनी सहकार्य करायचं. त्याचा सर्व खर्च ती डॉक्टरांचा असेल ते सर्व यात्रा कमिटी करणार आहे, त्यामुळे त्याची काय अडचण नसणार आहे. फक्त आपलं मैदानामध्ये फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक राहील. त्याचं काय पैसे वगैरे नसणार आहेत तुम्हाला. फक्त तुम्ही इथं मैदानात आल्यानंतर तुमच्या जी गाडी पळणार आहे तुमची तिथं जायचं आणि आपल्या बैलाचं मालकाचं नाव आणि बैलाचं नाव सांगून फिटनेस घेऊन सर्टिफिकेट घ्यायचंय. त्याची काय फी वगैरे तुम्हाला एक्स्ट्रा काय पैसे नसणार आहेत, पण ते आपण सहकार्य करा, जेणेकरून जरी आपल्याला कुठं काय गरज भासली तर ते सर्टिफिकेट असलं की आपल्याला योग्य ते या ठिकाणी पशुवैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे. बाकी अजून काय सांगाल तुम्ही? ती सेवा देत असताना असं शिस्तीनं सेवा पण घेतली पाहिजे गाडी मालकांनी. त्या डॉक्टरना पण त्या गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे. बरोबर. याप्रमाणे त्यांनी सर्टिफिकेट घेऊन यात्रा कमिटीशी संपर्क साधून त्यांचा बैल पळावा, काय अडचण नाही. तर माझी आता पुन्हा शकतो विनंती, बरेचसे नियम या ठिकाणी आपण बॅनरवरती पाहिलेत. सरकारने सांगितलं, मैदानातले नियम अटी सांगितल्या, व्यावसायिकांसाठी सूचना दिल्या आणि सरकार प्रेक्षकांसाठी थोडं काय सांगाल? या वर्षीची व्यवस्था कशी असणार आहे प्रेक्षकांसाठी?
प्रेक्षकांसाठी गॅलरीची सोय केलेली आहे बर बसण्यासाठी. प्रेक्षकांनी पण मैदानामध्ये समोरच्या साईडला म्हणजे फाटी आपले निकाल रेषेच्या पुढच्या बाजूला. रेषेच्या पुढे उभं न राहता प्रेक्षकांसाठी बाल्कनीची सोय केली. बाल्कनीचा आणि निसर्गाची देण पण आहे आमच्याकडे ऑलरेडी. मोठी बाल्कनी बाल्कनी आहे. त्यामुळे सहकार्य आपापल्या जीवाची काळजी घेऊन यात्रा कमिटीला सहकार्य करा. नक्कीच. चाहते आता या वर्षी तरी माझ्या मते सरकार वाढण्याची शक्यता आहे अजून गेल्या वर्षीच्या प्रमाणात. विश्वजित काय सांगाल? प्रेक्षक बरेच असतात पण सुदैवानं अजूनपर्यंत काय अशी दुखापत किंवा इजा झालेली नाही मोठी, परंतु या वर्षी म्हणजे नेहमीप्रमाणापेक्षा या वर्षी जास्त संख्या होऊ शकते. त्या अनुषंगानं गॅलरी वगैरे केली का? नमस्कार. नमस्कार. पेडगावात होत असणाऱ्या मैदानाचं पूर्ण आढावा आता तांबे सरकारने घेतलेला आहे. पण तरी पण प्रेक्षकांसाठी गॅलरी आहे, वर टेकडी आहे आणि पुढचा परिसर जे निकाल रेषेपासून जरा एक 50 फूट तरी प्रेक्षकांनी थांबलं पाहिजे, कारण कुठल्या बैलगाडीवर अन्याय झाला नाही पाहिजे. आणि ॲम्ब्युलन्स, पिण्याच्या पाण्याची सोय किंवा खाऊ गल्ली या सगळ्याची सोय व्यवस्थित केलेली आहे. सगळ्यांनी व्यवस्थित लाभ घ्यावा आणि प्रत्येकाने येताना आपल्या वाहनाची काळजी घेतली पाहिजे. वेळेवेळ बाबा व्यवस्थित कुठे लावले तिथं बघा, चोरी होण्याची शक्यता असते किंवा काय असते. त्यामुळं प्रत्येकाने आपापल्या काळजीवर या आणि कमिटीला सहकार्य करा आणि सगळ्यांनी लाभ घ्या. बैलगाडी क्षेत्रातील असेल पंढरी बघायसाठी यायचं असेल तर पेडगावला जरूर या. नक्कीच. मित्रांनो, विश्वजितनं महत्वाचा मुद्दा केलेला आहे. बरेचसे चाहते वर्ग आहेत, 2 व्हीलर घेऊन येतात, 4 व्हीलर असतात. तर 2 व्हीलर आणि 4 व्हीलर वाल्यांना माझी विनंती राहील, कारण आपण बघतोय भरपूर गर्दी असते. जिथं पार्किंगची सोय असेल तिथंच गाड्या लावा, जेणेकरून आपल्या झोपडेल. समजा आपण वडूजकडून आला तरी मैदानाकडे गाड्यांना बघा, सुट्टीच्या पाठच्या मागं, सुट्टीची तुलना तिथं पाठीमागं भरपूर रान मोकळा आहे, त्या ठिकाणी व्यवस्थित 2 व्हीलर लावा. 4 व्हीलर वाल्यांना विनंती राहील, आपण 4 व्हीलर फाटीकडे आणू नका. फाटीच्या समोरच्या बाजूला जे मोकळं ग्राउंड दिसतात आपल्याला टेकडी वगैरे आसपास, त्या साईडला 4 व्हीलर लावा, जेणेकरून कुठल्या गाडीचं नुकसान होणार नाही. आणि आपापल्या गाड्यांची महत्वाची काळजी घ्या. आपण इथं आल्यानंतर काय होतंय, दिवसभर आपण मैदानामध्ये असतं आणि संध्याकाळी माघार गेल्यानंतर खाली गेल्यावर समजते माझी गाडीच नाही तिथं, चावी खिशात आहे परंतु गाडी माझी चोरली गेली आहे. त्यामुळे आपल्या वाहनांची काळजी घ्या आणि व्यवस्थित सर्वांनी सहकार्य करून 21 आणि 22 एक मिनिट, बेळगाव मैदानात शोभा वाढवा. ते जे मेन रोडवर आहे का ना, ते मेन रोडवर कोणीही गाडी लावली नाही पाहिजे. कारण काय होतं, इतर वाहनाची गावात जाणारे रोड आहे ते जाम नाही झालं पाहिजे. त्यामुळं हा मेहमानगडला जाणारा रोड आहे, प्रत्येकाने पार्किंगची व्यवस्था केली, तिथं पार्किंग करावी. आणि मित्रांनो, महत्वाचा मुद्दा आता सांगितला, जे मेन रोड आहे त्याची डांबरी रोड आहे मेन, त्या रोडला कुठल्याही प्रकारे वाहनं लावायची नाहीत. आपण जे क्षेत्र मोकळं आहे म्हणजे कुणाला अडचण नाही झाली पाहिजे अशा ठिकाणी आपल्या गाड्या पार्किंग करायच्यात एका लाईनीत. आणि महत्वाचा आता यंदा म्हणजे प्लस पॉईंट हा झालाय की एक तर वडूज आणि पेडगाव, सातेवाडी, शिवदडी त्यात आलाय शनिवार 21 तारखेला जो गर्दीचा दिवस. त्यात शनिवार म्हणजे वडूजचा बाजार आणि हे मैदान, त्यामुळं हा थोडा मिलाप वेगळा होणार आहे. त्यामुळे बैलगाडी मालकांनी सहकार्य करा, कारण मुख्य हा मेन रस्ता आहे. वडूज पासून जवळजवळ 5-7 गावांना मिळतो रस्ता. पेडगाव, पुढे शेरेवाड आहे, दिवड आहे, मान तालुक्यात जातो. त्यामुळं बैलगाडी मालकांना विनंती राहील, चाहत्यांना मेन रोडला, डांबरी रोडला कोणीही गाड्या पार्किंग करू नका. या ठिकाणी पोलीस स्टेशन किंवा पोलीस अधीक्षक यांनी आम्हाला सक्त सांगितलेलं आहे की जी मेन रोडला गाडी दिसल्या तर आम्ही त्या गाड्यांच्या वरती दंड आकारू किंवा त्या ठिकाणी त्या गाड्यांना लॉक लावण्यात येणार आहे. ज्यावेळेस तुम्ही पावती कराल त्यावेळेस आपलं ते लॉक पार्किंगचं काढलं जाईल. ट्रॅफिक हवालदारांच्याकडून ते या ठिकाणी होणार आहे. तर फक्त मेन रोडला कोणी गाड्या लावू नका. आपल्याला भरपूर क्षेत्र आहे इकडं आतमध्ये, फक्त रोडला कुठं ट्रॅफिक होईल, कोणाला अडचण होईल अशा प्रकारे गाड्या लावू नका. एवढं सहकार्य करा. जाता आपल्यासोबत पाटील आहेत, पाटील जरा काय सांगतात बघूया. पाटील बोला, जरा राहतात नाही काय. नमस्कार. आता सांगितल्याप्रमाणे की पार्किंगचं म्हणजे मोकळं आहे चारी बाजूनं, म्हणून कोणी कसेही पार्किंग करू नका, की एका लाईनीत लावा, जेणेकरून बाकीच्या कोणत्याही गाडीला अडथळा होणार नाही. अशा पद्धतीनं हे करा. हे गावचं पारंपरिक मैदान आहे आणि हे जेवढं चांगलं होईल त्यासाठी सर्वांनी सहकार्य करा. यासाठी
पेडगाव ग्रामपंचायत असेल, सातेवाडी ग्रामपंचायत असेल, आजूबाजू पंचकृषी वडूज असेल, हे सगळी लोक सहकार्य करतात. त्याच्यामुळे हे फक्त पेडगावचं मैदान नाही, हे पंचकृषीचं मैदान आहे, हे खटाव तालुक्याचं मैदान आहे. या पद्धतीनं सर्वसामान्य बैलगाडींना गाडी मालकांना न्याय मिळावा या पद्धतीनं हे मैदान या मैदानाचं आयोजन असतं. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे. नक्कीच. सरकार, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला. आता आपण बघतो इथं जर आपले म्हणजे आता हे इथले बैलगाडी बरोबर लांबचे आता छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर आहे, जालना आहे, बीड आहे, म्हणजे भरपूर लांबनं बैलगाडी मालक येणार आहे. त्या आदल्या दिवशी येणार आहेत आपल्याकडे, कारण त्यांना रनिंग असल्यामुळे बैलांना आराम पण झाला पाहिजे. त्यांच्यासाठी काय सोय असणार आहे किंवा खाण्यापिण्याची किंवा कुठं त्यांना निवारा भेटू शकतो का, काय असेल? परिस्थिती अशी आहे की जवळजवळ नाही म्हणलं तरी एक 15 ते 20% बैलगाडी मालक त्या भागात येणार आहे. हो. आता एक थोडेफार जर बैलगाडी मालक असते तर आपण सोय करू शकतो, बरोबर. परंतु सर्वांची सोय या ठिकाणी निवाऱ्याची काय आपण करू शकत नाही. निवाऱ्यासाठी या ठिकाणी आपल्याला पिण्याच्या पाण्याची आणि वैरणची वगैरे सोय करू शकतो, परंतु येताना बैलगाडी मालकाने आपला चारा संगती आणणं गरजेचं आहे. जर तुम्ही म्हणायचं आयोजक चारा देते तर मग त्याच्यावरती आधारित राहू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने, या वेळ नसतो, सगळ्या गोष्टी या ठिकाणी बैलगाडी मालकांनी सुद्धा समजून घ्यायच्या आहेत. फक्त या ठिकाणी जिथं कमी तिथं आम्ही या ठिकाणी उपस्थित राहणार का तर राहणारच आहे. सहकार्य सगळं असणार आहे. कारण पावसाळा असतो, परंतु 21 जूनचं एक आतापर्यंतचं वैशिष्ट्य आहे. 21 जूनला कधीही पाऊस पडत नाही आणि यंदाही तेच घडणार आहे, परंतु निसर्ग आणि मरण सांगून येत नाही. बरोबर. त्यामुळे बैलगाडी मालकांनी सहकार्य करायचं. आपलं मैदान सगळे म्हणतात, त्याच पद्धतीने आपल्या मैदानाला यायचं आहे आपलं म्हणून, आणि आपलं म्हणून या मैदानाला सहकार्य करायचं. जायचं आता काय सांगाल आता बुवा? बैलगाडी मालकांसाठी एक खुशखबर आहे. आमचे स्नेही म्हणजे विनायक शेठ देशमुख दादा लेंगरे यांनी आदतला आणि ओपनला जो बैल 1 नंबर करणार आहे, सलग 2 दिवस जो बैल 1 नंबर करणार आहे त्या बैलासाठी 1 लाख रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. पहिल्या दिवशी 21 तारखेला ओपनला आणि दुसऱ्या पायऱ्यात त्याने 22 तारखेला जो बैल 1 नंबर करणार आहे त्या बैलासाठी 1 लाख रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि त्यांच्या वतीनं हे बक्षीस देण्यात येणार आहे. पेडगाव यात्रा कमिटी त्यांचं दादांचं शतशा ऋणी राहील. नक्कीच. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातले नामवंत बैलगाडी मालक ज्यांना म्हणजे लहान मोठा असं कधी भेदभावच नाही सरकार, आम्ही बघतोय असं, आणि दिलदार मनाचा राजा माणूस आहे. काय म्हणजे आम्ही त्यांचं एवढं बोलतोय म्हणजे काय आम्हाला ते देतात असं काय नाही, पण जे एक सत्य आहे ते बोलतोय. त्यांचा एक प्रामाणिकपणा आम्हाला त्या दिवशी चोराडच्या मैदानामध्ये सरकार आपण बसलेलो त्यावेळी दादांनी सांगितलं की दादा म्हणले माझी एक इच्छा आहे अशी की गेल्या वर्षी जसं बकासूरनं ओपनला आणि आदतला 1 नंबर केला, या वर्षी जर त्याच टाईप मध्ये कुठल्याही बैलानं ओपनला 1 नंबर करून आदतला पण 1 नंबर दुसऱ्या दिवशी केला तर दादांनी सांगितलंय 1 लाख रुपयाचं वैयक्तिक बक्षीस दादांच्याकडून असणार आहे त्या बैल मालकांसाठी. त्यामुळं आताही जाता शेवटचा मुद्दा सांगितला. सरकार जाता आता काय सांगाल तुम्ही? जाता आणखीन एक सांगू इच्छितो, या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासात पेडगावकरांच्या वरती या ठिकाणी प्रेम करणाऱ्यांची असंख्य अशी संख्या आहे. नक्कीच. आणि बऱ्याच बैलगाडी म्हणजे बैलगाडी मालक असतील, चालक असतील, हितचिंतक असतील किंवा पेडगाववरती प्रेम करणाऱ्यांची संख्या अपाट असल्यामुळे त्यांनी याही वर्षी या मैदानासाठी कर्षक ढाली म्हणा, सन्मान चिन्ह म्हणा, तुम्ही खाद्याची पोती म्हणा किंवा असं बरंच काही दिलेलं आहे. ते आपण अजून या ठिकाणी घोषित केलेलं नाही, परंतु बिगर कसं होतं, नावाचा गाजावाजा करणं आम्हाला कधी जमलेलं नाही आणि जमणार सुद्धा नाही. काय असेल ते आम्ही तर कृती करतो आणि ते साध्य केल्यानंतर जो आम्हाला या ठिकाणी बैलगाडी मालक जे बघणारे म्हणतात वा मैदान करावं तर पेडगावकरांनी करावं, ही शाबासकी आम्हाला मिळते. त्याच्यातच आमच्या या ठिकाणी मन भरून मिळतं आणि हा पेडगावकरांसाठी मोठा अभिमानाची गोष्ट आहे. कारण वैयक्तिक पेडगाव नाही, सगळ्यांचं हे मैदान असल्यामुळं या मैदानाला हा पुरस्कार दिलेला आहे. सर्वांच्या मनातलं हृदयातलं हिंद केसरी पुरस्कार त्या जनतेने दिलेला आहे. बरोबर. सरकार आता तुम्ही आता बोलला जसं बक्षीस किंवा सन्मान चिन्ह, ह्या वेळेस आता आम्ही तुमचा कायम संपर्कात आहे, मी बघतोय असं माझ्या मते बैलगाडी मालक यंदा सन्मान चिन्ह वगैरे बघून कंटाळतील का, काय वाटतं? नाही, एकदम एकाच मैदानात एवढं भेटणार आहे. नाही, बरेच वेळेला असं झालेलं आहे की आम्हाला काहीतरी द्यायचंय, आम्हाला काहीतरी द्यायचंय. बरेच जणांचे असे आम्ही ते म्हणजे नाव सुद्धा टाकले नाहीत आणि बिन नावे पण असेच आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचे जर गोष्टी म्हणलं
तर आपले ब्रह्मा पैलवान कुमट्याचे हो. ते बोलून गेले की जुनी रूढी परंपरेचं मैदान आहे, मग जुन्या रूढी परंपरेनुसार निशाण देत होते, हो. मग तुम्ही निशाण का देत नाही? त्या निशाणाचा सगळा खर्च माझा आहे असे आम्ही बोललोच नाही, परंतु देणाऱ्यांची संख्या अफाट आहे. भरपूर आहे. आणि ते कधी या ठिकाणी म्हणत नाहीत की बाबा आम्ही दिलंय ना आमचा गाजावाजा हो, आमचा सन्मान हो, कधी त्या ठिकाणी ते मन दाखवत नाहीत. अजून असे बरेच जण आहेत त्यांचा या ठिकाणी गाजावाजा त्यांनी सांगितलेला आमचा गाजावाजा काय करू नका, आम्ही फुलाची पाकळी कुठल्याही मार्गाने या ठिकाणी बैलगाडी मालकांसाठी देत आहोत. नक्कीच. तर मित्रांनो, माझी पुन्हा एकदा आता विनंती, आपण मैदानाचे नियम ऐकले, नाव नोंदणी संदर्भात व्यावसायिकांसाठी सूचना, मैदान कशा प्रकारे होणार आहे, काय काय लागू असणार आहे, सगळं ऐकलेलं आहे. फक्त जाता पुन्हा एकदा विनंती, 12 जून 2025 पासून पेडगाव मैदानाचे ऑनलाईन नाव नोंदणी सुरू होत आहे. सर्व बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करा. नोंद करत असताना जे डॉक्युमेंटेशन आहे त्याची पूर्तता करा आणि जे नोंदणी घेणार आहेत त्यांनाही सहकार्य करा. आणि 21 आणि 22ला माझ्याकडून सर्व बैलगाडी मालकांना, चालकांना शुभेच्छा. आणि 21-22चं मैदान हे चांगल्या रीतीनं शांततेत पार पडावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांग भले, सिद्धनाथाच्या नावानं चांग भले.